जय आदिवासी. मी गोविंद पावरा. मी आहे महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील धडगाम तालुक्यात तिनिसमाळ या भागामध्ये मी आलेलो आहे. तर मला या ठिकाणी मी जात असताना मला या ठिकाणी आढळून आले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. एक दादा आहे आणि एक लहान भाऊ आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी पाणी कसं आपल्याला पावसातील डोंगरावरून खाली पडत असताना ते पाणी या ठिकाणी धरून पिताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर दादा तुमचं नाव काय? संजय. संजय. हां. संजय नाव आहे. तर तुम्ही या ठिकाणी म्हणजे तुम्ही कोणत्या गावाचे आहेत? आजपा. आजपा का? हां. आता मग या ठिकाणी तुम्ही काय करायला आलात? वासडाखाना. म्हणजे गुरंढोरं चरायला तुम्ही या ठिकाणी आले डोंगरामध्ये, हां. बरोबर ना? हां. तर मग तुम्ही या ठिकाणी गुरंढोरं चारत असताना तुम्हाला जर तहान लागले तर तुम्ही पाणी प्यायला कुठे जातात? इथे इथेच येतात का? हां इथे उन्हाळ्यामध्ये? उन्हाळ्यामध्ये तर नाही राहतं ना तिथे. उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी राहत नाही, बरोबर ना? तर मग उन्हाळ्यामध्ये कुठे जातात तुम्ही? उन्हाळ्यामध्ये काय पाणी नाही राहतं ऊपर तेडीस मारला. हां, तिनिसमाळला तुम्ही वरती डोंगरावरती तिनिसमाळ असं एक गाव आहे. त्या ठिकाणी हे दादा जातात असं यांचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी तुम्ही दाखवू शकतात. तिकडे दाखवा. या ठिकाणी तुम्हाला दिसायला थोडं चांगलं दिसणार नाही, कारण की आता पाऊस रिमझिम चालू आहे. म्हणून पूर्ण वातावरण या ठिकाणी आपल्याला धुरांचा यामध्ये आपल्याला दिसत आहे, म्हणून ते तिकडं आपल्याला चांगलं दिसत नाही. तर दादा तुम्ही या ठिकाणी पाणी प्यायला येतात, बरोबर? आणि तुम्ही कोणत्या भांड्यामध्ये असं काय तुम्ही हा पाणी धरून पितात तुम्ही? डबडामध्ये. कोणता डबडा? कोणतं भांडा? हां, या झाकणामध्ये तुम्ही पाणी धरून पितात ना? तर मग कसं पाणी धरून पितात हे प्रॅक्टिकली आम्हाला करून दाखवा. तर कसं पाणी धरून पितात तर तुम्ही प्रॅक्टिकली बघू शकता. तुम्ही या ठिकाणी सातपुड्यामधील ही एक आपल्याला पाहण्यासारखं आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर यासारखं बघा अजून आहे काय खाली? हे हा जो लहान भाऊ आहे ना, हा भाऊ हे यामध्ये एक बॉटल खाली पडलेला आहे आणि एक हा आपल्याला एक डब्बा पाहायला भेटतोय. तर हा कागद आहे एक प्लास्टिकचा हा कागद आहे. त्याला तोडून एक तुकडा करून आपण या ठिकाणी असं धरून पाणी पित असताना आपल्याला दादा आणि हे भाऊ या ठिकाणी दिसत आहेत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. असं हा जो पत्रा आहे, एक कागद म्हणू शकता आपण. पत्रा आहे हा, पण एक कागद असं आपण समजून घेऊयात. तर याला वरून डोंगरावरून वरती दाखवू शकता तुम्ही. वरून पाणी जेव्हा पाऊस पडतो तर वरून पाणी जेव्हा खाली येतं तर त्या पाणीला आपण याच्या माध्यमाने आपण या झाकणामध्ये धरून पिण्याचा आपण या ठिकाणी पाहू शकतो या दादांचं. बघा हे पाणी कितीक या डब्यामध्ये गोडा झालं. बघा हे पाणी आहे. तर अजून मी प्रॅक्टिकल करून दाखवतो. दादा तुम्ही सरका तर त्या साईडला थोडं. हा डब्बा आहे खाली बघा, बरोबर? डब्बा खाली आहे आणि हा एक पत्र आहे आपल्याकडे, लहान कागद असं आपण म्हणू शकतो याला. तर याला असं करायचं की हा जो रिमझिम पाणी वरून खाली गळत येताना आपल्याला दिसत आहे, तर याच्या खाली असं आपल्याला दाबून धरायचं आहे याला असं. आणि जेव्हा हा पत्र्यावरती पाणी येईल तेव्हा आपल्याला यासारखं एक नळीद्वारे आपण खाली पाणी घेतो असं आपल्याला दिसत आहे. बघा या पत्र्याच्या माध्यमाने आपण आपल्या सातपुड्यातील भागांमध्ये आपले आदिवासी लोक पाणी पिऊन जीवन जगतायत असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर ही आहे परिस्थिती आपल्या सातपुड्या भागातील. तर माझं शासनाला एक विनंती आहे की आमच्या सातपुड्या भागामध्ये पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे. तर त्या पाण्याच्या समस्यावर शासनाने काहीतरी तोडगा काढायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि आमच्या समाज बांधवांची पण एक अपेक्षा आहे. तर तुम्हाला काय सांगायचं आहे त्या प्रशासनाला किंवा त्या सरकारला काय सांगायचं आहे याच्यावरती? त्यांनी काय मार्ग काढायला पाहिजे? इकडे या. तर मराठी समजते ना? हां, तर मग शासनाने काय करायला पाहिजे? आपण यासारखंच पाणी ची व्यवस्था याच्यावरच आपण जगायला पाहिजे की याच्या पलीकडे अजून काहीच तरी सुधारणा आपल्या भागामध्ये करायला पाहिजे? काहीतरी पाणी व्यवस्था राहते हजारो. हां, म्हणजे आदिवासीमध्ये हे सांगतायत की काय ती बी पाणी व्यवस्था राहते तर हजारो करणं, बरोबर? हां, मग हे काहीतरी पाण्याची व्यवस्था राहिली तर खूप चांगलं असं या दादांचं म्हणणं आहे. तर एवढंच आपण अजून पाहणार आहोत. माझ्या नंदुरबार गोविंद पावरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. विविध बातम्या आणि विविध टॉपिक्सवरती नंदुरबार गोविंद पावरा यूट्यूब चॅनलवरती आपण भविष्यात व्हिडिओ आणणार आहोत. तर जाता जोहार. जय आदिवासी.